आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मेट्रो 2च्या प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे। मेट्रो 2 हा उर्वरित टप्पा असणार आहे, ज्यामध्ये डीएन नगर, वांद्रे, मानखुर्द असा हा टप्पा असणार आहे। मेट्रो 2 ला हिरवा कंदील दिलेला आहे राज्य सरकारने, त्यामुळे आता या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर या कामाची लवकरात लवकर सुरुवात होईल आणि मुंबईचा वेग आणखी वाढणार आहे, कारण मेट्रो 1 मुळेच लोकांना अत्यंत सोयीचा हा मार्ग झालेला आहे। त्यानंतर आता मेट्रो 2 ला राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे। या कामाला लवकरात लवकर वेग येईल अशी आता आशा करायला काही हरकत नाहीये। डीएन नगर, वांद्रे ते मानखुर्द असा हा मार्ग असणार आहे। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहे। रश्मी, मेट्रो 2 चा मार्ग मोकळा झाल्याचं कळतंय। हॅलो रश्मी, आवाज येतोय? राज्यात आपण बघतोय की मेट्रो 2 आणि मेट्रो 4 हे जे दोन मार्ग होते त्यांना मंजुरी मिळालेली आहे। एक आपण बघतोय वडाळा ठाणे कासारवाडी कापूरबावडी जो ठाण्याचा एक मार्ग होता 32 किलोमीटरचा, त्याला मंजुरी दिलेली आहे। 15,000 कोटीचा हा प्रकल्प आहे। त्याचप्रमाणे जो मेट्रो 2चा जो प्रकल्प आहे डीएन नगर, वांद्रे, मानखुर्द, त्याला एक एक्सटेन्शन दिलेलं आहे लोखंडवाला पर्यंत, आणि हे दोन्ही जे प्रकल्प आहेत ते येत्या 4 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा सरकारने मानस व्यक्त केलेला आहे आणि ह्या संदर्भात लवकरच भूमिपूजन देखील केलं जाणार आहे अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की आज कॅबिनेटच्या बैठकीत ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका जेव्हा जवळ आलेल्या आहेत तेव्हा मुंबईच्या संबंधित जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना मंजुरी राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये दिलेली आहे। प्राजक्ता, रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।